तर मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याच्या कारवाईवर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला मूर्ख म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत। जर त्यांचा पुतळा झाकला जात असेल तर मुंबईतील अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे का झाकले नाहीत असा सवालच संजय राऊतांनी केलाय। तर बाळासाहेबांची भीती शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात आहे, पण एक पुतळा झाकून काय होणार आहे? आज सर्वच पक्ष त्यांचे फोटो वापरतायत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। बाळासाहेबांची भीती ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जी बसलेली आहे, ते भले काही बोलत असतील हो, हिंदू हृदय सम्राटांचा विचार आचार, पण मुळात तुम्ही त्यांची जी भीती मनात तुमच्या आहे त्यातून हे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं बघा। बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत। ते आता काही एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत ना। त्यांना तुम्ही राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यावर तुम्ही गांधींचा पुतळा झाकला आहे का? मग मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे आहेत, झाका ना। मग तुम्ही त्यांचे पुतळे का नाही झाकलेत अटलजींचे, आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का कव्हर केला किंवा झाकला? याचं उत्तर कोण देणार? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं अजूनही मतं मागताय ना, तुमची लायकी नसताना चोरलेल्या पक्षाच्या नावावर। मग बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतो आहे। प्रत्येकजण ते चोरलेला शिवसेनावाले लावत आहेत, भाजपवाले लावत आहेत, ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला। तर निवडणुकीच्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला निवडणूक आयोगाने झाकण्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। मात्र इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की पुतळ्याची डागडुजी सुरू आहे आणि त्यामुळे हा पुतळा झाकला गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव यांनी। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला हिरव्या कपड्याने झाकण्यात आला आहे। मात्र हा हिरवा कपडा राज्य निवडणूक आयोगाने लावला आहे आणि जाणून बुजून आचारसंहितेच्या काळात हा पुतळा झाकला गेला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत केला आहे। त्यांनी असं देखील म्हटलं आहे की महात्मा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यांचे देखील पुतळे आहेत, त्यांचे पुतळे का झाकले गेले नाही आहेत? निवडणूक आयोगावर चांगलेच ताशेरे त्यांनी ओढले आहेत, कारण का त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाने हा जो हिरवा कपडा आहे तो इथे लावला आहे। मात्र इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की इथे या पुतळ्याच्या डागडुजीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा पुतळा झाकला गेला आहे। खरं आपण आतमध्ये पाहतोय की एक शिडी लावली गेली आहे आणि बांबू देखील चारही बाजूने या पुतळ्याच्या लावले गेले आहेत। त्यामुळे इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की इथे डागडुजी या पुतळ्याची सुरू आहे आणि त्यामुळे हा जो पुतळा आहे तो इथे झाकला गेला आहे। त्यामुळे आता राऊतांनी जे आरोप केले आहेत निवडणूक आयोगावर, ते आरोप आणि इथल्या स्थानिक लोकांचं जे म्हणणं आहे त्यावरून नेमका संभ्रम निर्माण झाला आहे की पुतळा नेमका झाकला कोणी आणि कशासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।